हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं कामिनीज फूड किचन चॅनलमध्ये। आज आपण हॉटेल सारखा मस्त क्रीमी आणि स्वादिष्ट तो पण झटपट होणारा पनीर मसाला बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। ह्यासाठी मी घेतलंय 100 ग्राम पनीर। प्युरी तयार करण्यासाठी लागणार आहेत 2 टोमॅटो, 1 कांदा, 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीरच्या काड्या, 10 ते 15 मिनिटं भिजवत ठेवलेले काजू, लसूण आणि अद्रक। फोडणीसाठी लागणार आहेत कढीपत्त्याची 7 ते 8 पानं, बारीक चिरलेली कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा, क्रीम, थोडंसं बटर आणि अर्धा चमचा साखर। खडा मसाल्यांमध्ये लागणार आहेत 2 लवंग, 2 मिरी, दालचिनीचा तुकडा आणि तेजपान, सोबतच 1.5 चमचा लाल तिखट आणि थोडीशी धना पावडर। सगळ्यात आधी आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा, टोमॅटो, कोथिंबीरीच्या काड्या, हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि काजू टाकून आपण त्याची पेस्ट बनवून घेऊया। पाण्याचा न वापर करता पेस्ट बनवायची, एकदम बारीक। अशा प्रकारे तयार झालेली पेस्ट छोट्या वाटीमध्ये काढून घेऊया। पेस्ट बनवून झाल्याच्या नंतर आपण पनीरला थोडं लाल तिखट, धना पावडर आणि मीठ टाकून मॅरिनेट करून ठेवूया। हे पनीर मॅरिनेट करत असताना तुम्ही थोडंसं लिंबू आणि तेलाचा पण वापर करू शकता किंवा 1 ते 2 चमचे दह्याचा पण वापर करू शकता, पण मी अगदी साध्या पद्धतीने मॅरिनेट केलंय। तुमच्या आवडीप्रमाणे मॅरिनेट करताना तुम्ही दही किंवा लिंबाचा वापर करू शकता। 10 मिनिटांनंतर पनीर मॅरिनेट झालं की एका कढईत थोडंसं तेल घेऊन शालो फ्राय करून घ्यायचं। गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची आणि हलक्या हाताने पनीर तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं। त्याच कढईमध्ये थोडंसं बटर आणि तेल टाकून घ्यायचं। हे गरम झालं की त्यात आपण घेतलेला खडा मसाला टाकून घ्यायचा। हे मंद गॅसवर व्यवस्थित परतवून घ्यायचं। बारीक चिरलेला लसूण, हिरवी मिरची, कढीपत्त्याची पानं आणि कोथिंबीर पण टाकून घ्यायची आणि हलका कलर बदलेपर्यंत तेलामध्ये हे परतवून घ्यायचं। हिरवी मिरची, लसूण फ्राय झाला की त्यात बारीक चिरलेला कांदा टाकायचा आणि हे सगळं मिश्रण हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत तेलामध्ये परतवून घ्यायचं। हे सगळं परतवून झालं की अर्धा चमचा धना पावडर, 1.5 चमचा लाल तिखट आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं। भाजीला अजून जास्त चव यायची असेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारचा पनीर मसाला यूज करू शकता। तेलामध्ये मसाले व्यवस्थित फ्राय झाले की तयार प्युरी टाकून घ्यायची आणि थोडं थोडं गरम पाण्याचा वापर करून त्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं। टोमॅटोचा आंबटपणा थोडा कमी वाटण्यासाठी आपण चिमूटभर साखर टाकूया आणि थोडासा फ्रेश क्रीमचा वापर करूया। बारीक गॅसवर तेल सुटेपर्यंत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तयार केलेली प्युरी तेलात व्यवस्थित फ्राय होण्यासाठी 10 मिनिटाचा वेळ लागतो। मसाल्याला छान तेल सुटलंय। आता आपण पनीर टाकून घेऊया आणि 5 ते 6 मिनिटं ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। भाजी तयार झालेली आहे। आता बारीक चिरलेली कोथिंबीर आणि क्रीमनी गार्निश करून घेऊया। घरच्या घरी तयार झालाय हॉटेल सारख्या चवीचा पनीर मसाला। तुम्ही पण नक्की ट्राय करा। असा झटपट तयार होणारा पनीर मसाला तुम्ही घरीच करून बघा। खरंच सांगते, परत तुम्ही हॉटेलचं कधीच खाणार नाहीत। गरम गरम पराठ्यासोबत आपण आता सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया। आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब। परत भेटूया अशाच एका नवीन डिश सोबत। तोपर्यंत बाय बाय।